सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत दसकोंड अंतर्गत मोर्चापाडा येथे एका विधवा महिलेचे घर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे राहण्याचे ठिकाण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। मोर्चापाडा येथील श्रीमती काकडी भास्कर पोटिंदा या विधवा महिलेचे घर मुसळधार पावसामुळे अचानक कोसळले। घटनेची माहिती मिळताच विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी बाधित महिलेची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच त्यांना धीर देत तात्काळ आर्थिक मदत केली। यावेळी आमदार भोई यांनी संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती मदत योजनेअंतर्गत मिळणारे सर्व शासकीय लाभ विलंब न लावता उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तातडीने सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून बाधित कुटुंबाला घरकुल, आर्थिक मदत व इतर शासकीय सवलती लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले। सध्या पालघर जिल्ह्यासह विक्रमगड तालुक्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून ग्रामीण भागातील कच्ची घरे, डोंगर माथ्यावरील वस्ती आणि आदिवासी पाड्यांमध्ये अशा घटनांचा धोका वाढला आहे। त्यामुळे नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ स्थानिक प्रशासन, महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आमदार हरिश्चंद्र भोये यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व शासकीय मदतीचा पाठपुरावा सातत्याने केला जाईल आणि बाधित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही दिली। नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतेही कुटुंब एकटे नाही। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्या समन्वयातून बाधितांना वेळेत मदत मिळणे हीच खरी संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, विक्रमगड। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।